नमस्कार, मी रुपाली. माझ्या रुपाली चॅनल ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता मी इथे बनवणार आहे मस्तपैकी बरबटीच्या वड्यांची भाजी. ह्या माझ्याकडे उन्हाळ्यामध्ये मी ज्या वाढवणीच्या पदार्थामध्ये वड्या बनवल्या होत्या त्या वड्या आहे. आता मी ह्या वड्यांची भाजी बनवणार आहे, कारण सारखा तेच ते भाजीचं खाऊ कंटाळा येतो. भाजीपाला पण आपण किती खायचा. तर म्हटलं चला आज मस्तपैकी वड्यांची भाजी बनवूया. ही भाजी आमची सर्वांची फेवरेट आहे. तर आता ही भाजी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेते आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे मी जिरं. आणि जिरं पण तडतडू दिलं, मग त्यानंतर टाकायचं आहे मला कांदा. तर इथे आता मी कांदा टाकून घेतलेला आहे. मस्तपैकी आपल्याला हा कांदा छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे. कांद्याला छान असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. नेहमीप्रमाणे आपण ज्या भाज्या बनवतो त्या भाज्यांप्रमाणे इथेही आपण हा कांदा असा मस्तपैकी भाजून घेणार आहोत. छान ब्राऊन होऊ द्यायचा आहे. आणि कांदा ब्राऊन झालेला आहे. इथे थोडंसं मी लसूण जिरं काढून घेतलेलं आहे, ते पण इथे टाकून घेते. छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर थोडेसे टोमॅटो पण टाकून घ्यायचे आहे आणि टोमॅटो छान असे तेलामध्ये होऊ द्यायचे. आता टोमॅटो होईपर्यंत तोपर्यंत मी मसाला पण काढून घेते. आपल्याला जो मसाला लागणार आहे भाजीसाठी तो पण मी इथे काढून घेणार आहे. आपल्या इथे मस्तपैकी आपले टोमॅटो आणि कांदे वगैरे झालेले आहे. लसूण पण झाला आहे. आता यामध्ये मी टाकून घेणार आहे हळद, मसाला आणि मीठ चवीनुसार. हे सर्व मसाले मी इथे तेलामध्ये टाकून घेते आणि मस्त थोडेफार होऊ द्यायचे आहे. आणि इथे मसाला झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला ह्या बरबटीच्या वड्या. ह्या वड्या पण टाकून घेते. आता ही भाजी मी 5 जणांसाठी बनवली आहे. एवढ्यामध्ये आम्ही 5 जण जेवण करू शकतो. मस्तपैकी तेलामध्ये हे मसाले आणि या मसाल्यांमध्ये ह्या वड्या परतून घेते छान अशा. आणि इथे बाजूला मी गरम पाणी ठेवलेलं आहे. वड्यांच्या भाजीमध्ये टाकायसाठी गरम पाणी ठेवलं आहे. गरम पाण्यामुळे भाजीची चव व्यवस्थित राहते थोडीशी. आणि थोडंसं मी चवीनुसार इथे गरम मसाला पण टाकून घेतला आहे. आता आपलं जे पाणी आहे गरम झालेलं आहे ते पण आपण टाकून घेऊ इथे भाजीमध्ये. पाणी गरम झालेलं मी इथे भाजीमध्ये सोडून घेतलं आहे. आणि थोडीशी मी कोथिंबीर पण टाकणार आहे यामध्ये बारीक चिरून. ते बारीक कट करून घेते. आणि यावर ठेवणार आहे मी झाकण. मस्तपैकी ही भाजी आता आपल्याला मंद आचेवर शिजू द्यायची आहे. भाजी शिजेपर्यंत मी इकडे बाजूला वड्याचा कुकर पण लावून घेणार आहे. आता ही आहे माझी सकाळची स्वयंपाकाची गडबड. आणि आता मी स्वयंपाक बनवून घेते. हे बघा इथे आता कुकरमध्ये मी डाळ घेतलेली आहे टाकून. तर आता इथे डाळ मस्तपैकी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते आणि डाळ पण लावून घेणार आहे कुकरमध्ये. इथे डाळीचा कुकर लावलेला आहे. आता इथे मी कणिक भिजवायला घेऊन येणं तेवढं. ही भाजी गरमागरम भाजी तयार. तर आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते. इथे भाजी मी अशी एका भांड्यामध्ये काढून टाकत आहे थोडीशी कोथिंबीर. तर आता भाजी आपली तयार आहे. आणि मी थोडंसं छानपैकी साधं आणि सिंपल. तर त्यासाठी मी इथे बाउलमध्ये सर्व टाकून घेतलेलं आहे साहित्य. बेसन वगैरे सर्व टाकून घेतलं आहे. हे बघा हे सर्व मी इथे एकत्र करून घेतलं. आणि इथे पॅनमध्ये तेल टाकून सर्व काही आता मी हे पिठलं बनवून घेणार आहे. आणि लगेच मग मी चपात्या पण बनवणार आहे. इथे आता पिठलं बनवण्यासाठी
यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी मोहरी, तेल टाकल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेते। मोहरी मस्तपैकी तडतडू द्यायची आहे। आणि पिठलं हे सर्वांच्याच आवडीचं असतं, सर्वांनाच आवडतं। आपल्या विदर्भामध्ये याला बेसन म्हणतात, याचा पदार्थ आहे। तर आता इथे मस्तपैकी आणि मला स्वयंपाक करताना सवय आहे की वरचेवर गॅस पुसत राहायचा आणि गॅसचा ओटा पुसत राहायचा, कारण आपण वरच्यावर जर पुसल्याने मग खूप पसारा होऊन जाते आणि पसारा झाला की मग आपल्याला ते आवडणं थोडंसं कठीण होते आणि मग स्वयंपाक केल्यानंतर थोडंसं आपल्याला आराम पण पाहिजे असतो। त्यानंतर थोडा वेळ मस्तपैकी आराम करत असते। तर आता बघा इथे मस्तपैकी आपले कांदे पण होत आलेले आहे आणि कांदे झाल्यानंतर मी हे जे पिठल्यासाठी मी आता छान असं ढवळून घेते। यामध्ये मी जिरं, मीठ, तिखट, हळद सर्व टाकून घेतलेलं आहे। हे आपले हे कांदे जे आहे ते होत आलेले आहे। आता आपण थोडं थोडं करून इथे हे भिजवलेलं पिठलं जे आहे ते थोडं थोडं टाकून घेऊ इथे कढईमध्ये अशा प्रकारे। हे बघा मी असं थोडं थोडं असं टाकून घेतलं आणि जे आता इथे पॅन आपल्या भांड्याला जे लागलेलं आहे ते पण मी इथे पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेते। खूप छान असं होणार आहे, टेस्टी होणार आहे पिठलं, याच लागते, खूप टेस्टी होते। मस्त भाकर पाहिजे गरम गरम आणि गरमागरम असं पिठलं। माझ्या आवडीचा पदार्थ, सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे बेसन आणि भाकर। त्यासोबत पाहिजे मस्तपैकी हिरव्या मिरचीचा ठेचा आणि सुकलेला कांदा। तर आता इथे आपलं पिठलं होत आहे छानपैकी। तर आपल्याला हे शिजायचं आहे, तोपर्यंत मी आता चपात्या करायची पण तयारी करून घेते पटापट, कारण आता मुलांची जेवणाची पण वेळ होणार आहे। कारण मुलं जातात, मुलगा माझा शाळेमध्ये जाते आणि दिशा जाणार आहे क्लासला, कारण तिचे क्लासेस चालू आहे। तर ती जाणार आहे क्लासमध्ये आणि केदार पण जाणार आहे शाळेत। तर मुलं जेवण वगैरे करूनच जातात शाळेमध्ये। तर मग मी आता इथे पटापट स्वयंपाक आटोपून त्यांना जेवायला देते। पटकन अशा लवकर लवकर चपात्या बनवून घेणार आहे आणि आपल्या पोळ्या झाल्या की मग करणार आहे मस्तपैकी मुलांना जेवायला वाढून देणार आणि मग माझे राहिलेले जे कामं आहे घरचे, आपले जे डेली रुटीन असतं बायकांचं, म्हणजे कपडे, भांडे, घर झाडणे, पुसणे आणि डीप क्लिनिंग जे असते आपली नंतरची सगळी कामं झाल्यावर ते मी करणार आहे। तर आता आधी मस्तपैकी पोळ्या करून घेते, नरम नरम गरम गरम, आणि मुलांना जेवायला देते। तर मग आता इथे आजचा आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि हा होता माझा आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।